नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. हा पदार्थ तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. इथे जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता. आता या रव्याची आपल्याला पावडरही तयार करून घ्यायची. या पद्धतीने अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. यावरनं अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचे आणि याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे. इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची. जसं डोस्यांचं बॅटर असतं त्याच पद्धतीच्या थिकनेसचं आपल्याला हे बॅटर ठेवायचंय. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे. इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे. बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे. बॅटरची थिकनेस पुन्हा एकदा बघून घ्या, या पद्धतीची आहे. यामध्ये आता पाव चमचा इनो घालायचा आहे. इनो ऐवजी तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे. इथे आपल्याला रव्याचा डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी तवा गरम करून घेतला. याला तेल लावून घ्यायचंय. आता तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि तवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा. असं पाणी शिंपडून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळेच डोसे अजिबात तव्याला चिटकत नाहीत आणि अगदी परफेक्ट डोसे हे तयार होतात. आता या तव्यावरती 1.5 पळी आपल्याला हे डोस्यांचं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं हे बॅटर आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साईडने भाजून घ्यायचा आहे. डोस्याची वरची बाजू अशी कोरडी झाल्यावरती याला तेल लावून घ्यायचे आणि डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. याला फोल्ड करून घेऊया. बघू शकता मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार झाला. डोस्याला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. आता याला आपण काढून घेऊया. तयार झाला. इथे आपला हा रव्याचा डोसा चवीला अप्रतिम लागतो. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो. तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पोहे घालून घ्यायचे आहे. पोह्यांची आपल्याला बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीने. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी दही घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. इथे मी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली आहे. याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे. पाव वाटी यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा किस घालायचा आहे. 1 चमचा जिरं घालायचे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊया. यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे. इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झालं. आता यामध्ये हे आपल्याला तयार करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचे. हे मिश्रण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत शिजवून घ्यायचे. जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा होत नाही आणि हे मिश्रण कढईपासून पूर्ण वेगळं होत नाही तोपर्यंत याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता मिश्रण पूर्ण कढईपासून वेगळं होत आहे आणि मिश्रणाचा गोळा देखील तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये थंड करून घ्यायचे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. इथे मी हे मिश्रण चांगलं मळून घेतलं. यापासून आपण मेदू वडे तयार करत आहोत, तर त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं. याचा असा सुरुवातीला गोळा तयार करून घ्यायचा आणि याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचं आहे. आता बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि या वड्याला असं होल हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आपला हा मेदू वडा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतले. आता वडे आपण फ्राय करून घेऊया. वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलं. यामध्ये वडे घालून घेऊया. आता हे वडे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे. वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती यांना उलटून घ्यायचं आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊया. बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे वडे फ्राय झालेले आहे.
वड्यांना रंग देखील खूप सुरेख आलेला आहे। याच पद्धतीने मी सर्व वडे फ्राय करून घेतले। असे हे रव्याचे मेदू वडे चवीला अगदी भन्नाट लागतात, बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट बनतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। 1 वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे। 1 मध्यम आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। आता इथे मी 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे। हे मसाले यामध्ये घालून घेतले। 2 चमचे पांढरे तीळ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीचं पीठ हे मळून घ्यायचं। पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही पिठाची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीचे आपल्याला ठेवायचे। आता यापासून आपल्याला थालीपीठ तयार करायचे आहे। तर ज्या साईजचं थालीपीठ तुम्हाला बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा गोळा हा तयार करून घ्यायचा आहे। आता लगेच आपण थालीपीठ थापून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी 1 कॉटनचा कापड घेतला, याला ओलं करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हा तयार करून घेतलेला गोळा ठेवायचा आहे। हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे थालीपीठ आपल्याला असं थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापून घेतल्यानंतर याला अशा पद्धतीने आपल्याला होल्स हे तयार करून घ्यायचे आहे। आता लगेच थालीपीठ भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला। आता हे थालीपीठ कापडासहित आपल्याला असं तव्यावरती घालायचं आहे आणि हा कापड यावरनं अलगद काढून घ्यायचं आहे। आता हे थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे। थालीपीठ भाजताना कडेने असं तेल घालायचे आणि आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे। तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। इथे मी हे थालीपीठ दोन्ही बाजूने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। तयार झालं इथे आपलं हे क्रिस्पी आणि कुरकुरीत कांद्याच्या पातीचं थालीपीठ। चवीला अगदी भन्नाट लागतं, लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकं चविष्ट तयार होतं। एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मेथीची भाजी घेतली। भाजी 2-3 वेळे स्वच्छ धुवून घेतली आणि इथे मी ही भाजी कट करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचे। तूप गरम झालं यामध्ये ही मेथीची भाजी घालून घ्यायची। आता ही भाजी 1 ते 2 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी इथे मी परतून घेतली। आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। इथे आपल्याला जाड रव्याचा वापर करायचा आहे। पोहे खाण्याचे 4 चमचे यात दही घालून घ्यायचं आहे। दह्याऐवजी तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आता ही परतून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची। 1 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची। 1 चमचा जिरं घालून घ्यायचं, पाव चमचा हिंग घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। जास्त एका वेळेस पाणी घालू नका, नाहीतर मग यामध्ये गाठी होतात। त्यामुळे असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर हे तयार करून घ्यायचं। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता लगेच या बॅटरवरती झाकण ठेवायचे आणि बॅटर 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। आता यावरचं झाकण काढूया। बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला भिजलेला आहे। इथे आज आपण मेथीचे आप्पे तयार करत आहोत, तर त्यासाठी यामध्ये पाव चमचा आपल्याला इनो घालून घ्यायचा आहे। इनो घातल्यानंतर अगदी पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच यापासून आप्पे बनवायला सुरुवात करायची आहे। आप्पे तयार करण्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं, यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरती या आप्पे मोल्डमध्ये आपल्याला असं हे आप्प्यांचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं हे आप्पे गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे। इथे मी हे आप्पे एका साईडने भाजून घेतलेले आहे। यावरचं झाकण काढूया। बघू शकता मस्तसे आप्पे टम्म फुगून वर आलेले आहे। आता आप्प्यांची आपल्याला एक साईड पलटी करून घ्यायची आणि आप्पे दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे। बघू शकता आप्पे मस्त एका साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भाजून झालेले आहे। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील मी आप्पे हे भाजून घेतले। तयार झाले इथे आपले हे मेथीचे आप्पे।
जर लहान मुलांना मेथीची भाजी आवडत नसेल त्यावेळेस तुम्ही हे आप्पे बनवून घेऊ शकता। चवीला अगदी भन्नाट लागतात, बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात, आतून स्पंज आणि सॉफ्ट बनतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे, 2 हिरवी मिरचीचे असे तुकडे करून यात घालायचे आहे, पोहे खाण्याचे 2 चमचे साखर घालायचे आहे, पाव चमचा लिंबू पावडर घालायचे आहे। लिंबू पावडर नसेल तर इथे तुम्ही अर्ध लिंबू पिळून यात घालू शकता। पाव चमचा हळदी पावडर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे यात कच्चं तेल घालायचं आहे। कच्चं तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि छान मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट तयार होतो। यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि बॅटर चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची। आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। ढोकळा स्टीम करण्यासाठी आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची असते, तर ती करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी एक कुकरचा डबा घेतला, याला तेल लावून घ्यायचे आणि लगेच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे। आता लगेच आपल्याला या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो इथे आपल्याला लेमन फ्लेवरचा वापरायचा आहे। इनो घातल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि त्यामुळेच आपला ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट आणि जाळीदार तयार होतो। आता हे बॅटर आपल्याला लगेच या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेच ढोकळा आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचा आहे। आता हा ढोकळा लगेच आपल्याला कढईमध्ये ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूया। तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। ढोकळा चेक करून घ्यायचा आहे, टूथपिक क्लीन आलेली आहे, याचा अर्थ ढोकळा इथे आपला चांगला शिजलेला आहे। आता हा ढोकळा हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। 1 ते 2 सेकंद याला चांगलं परतून घ्यायचे। आता यामध्ये लगेच आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय, तर इथे मी 1 ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं। 1 चमचा साखर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याला खडखडून एक उकड काढून घ्यायचे। बघू शकता पाण्याला खडखडून उकड आलेली आहे। गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचे। पाणी थंड होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ढोकळा देखील इथे आपला हलका थंड झालेला आहे, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी सॉफ्ट असा तयार झालेला आहे आणि याला जाडीसुद्धा खूप छान आलेली आहे। ढोकळा आता लगेच आपण कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज आला असेल हा ढोकळा किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। आता यावरती आपल्याला ही तयार करून घेतलेली फोडणी घालायची। फोडणी थंड झाल्यावरतीच आपल्याला ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे। तयार झाला इथे आपला हा इन्स्टंट ढोकळा, चवीला अगदी भन्नाट लागतो आणि अगदी झटपट तयार होतो। असा हा ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो। एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी मीडियम साईजचे 7 कांदे घेतले, कांद्यांची साल काढून घेतली आणि कांदे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने आडवा कट करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला असे पातळ स्लाइस करून घ्यायचे। इथे मी हा कांदा कट करून घेतलेला आहे। कांदा कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 2 रुपयाचा कॉइन असतो त्या साईजचा आणि त्या जाडीचा असा हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे। आता यामध्ये लगेच आपण काही मसाले घालूया। पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे, 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळदी पावडर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। थोडंसं हाताने चोळून याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं याला आपल्याला असंच मुरण्यासाठी ठेवायचे। इथे जवळजवळ 5 मिनिट झालेले आहे। यावरचं झाकण काढूयात। हे जे कांद्याचं मिश्रण आहे तर हे मुरल्यामुळे याला छान पाणी सुटलेलं आहे, तर याच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे। इथे आज आपण कांदा भजी तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यातील पाव कप बेसन पीठ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे।
जसं लागेल तसं बेसन पीठ इथे आपल्याला वापरायचं आहे। सुरुवातीला पाव कप बेसन पीठ यामध्ये घातलं। पोहे खाण्याचे 2 चमचे यात तांदळाचं पीठ घातलं। तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत तयार होते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। आता याला सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात थोडाही पाण्याचा वापर करायचा नाही। कांद्यामध्ये जेवढं पाणी रिलीज झालेलं आहे त्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मला असं वाटतं यामध्ये आणखी पीठ बसेल, त्यामुळे पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये मी आणखी बेसन पीठ घालून घेतले आणि चांगले याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। याला मी मिक्स करून घेतलं। इथे आपलं हे भजीचं पीठ तयार झालेलं आहे। आता लगेच आपण भजी फ्राय करून घेऊया। भजी फ्राय करण्यासाठी तेल इथे गरम करून घेतलं। यामध्ये ही भजी घालून घ्यायची आहे। एका वेळेस जेवढी भजी तुमच्या कढईमध्ये बसतील तेवढी तुम्ही ते घालू शकता। आता ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला दोन्ही बाजूने चांगली फ्राय करून घ्यायची। भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील ही भजी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चांगली फ्राय करून घेतली। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाली इथे आपली क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही कांद्याची भजी। चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत तयार होते। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। रवा इथे आपल्याला जाड वापरायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरू नका। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता ज्या वाटीने आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी ताक घालून घ्यायचे। ताक नसेल तर अर्धी वाटी इथे तुम्ही दही घालू शकता। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊया। यावरून अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी याचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी 1 वाटी पाणी एवढं मी वापरलेलं आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला 10 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे आपल्याला इडली तयार करायची आहे, तर त्यासाठी इथे मी इडली मोल्ड घेतलेले आहे। याला आपल्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने। आता इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि इथे आपलं हे जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला भिजला गेलेला आहे। याला एकदा मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरचीचे बारीक करून घेतलेले काप घालायचे, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, पाव चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचे। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आता मिक्स करून घेऊया। इथे आपलं हे इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे। इडली छान मऊ, लुसलुशीत, स्पंजी, सॉफ्ट आणि जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे। इनो घातल्यामुळे इडली खूप हलकी तयार होते आणि मस्त अशी स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनते। आता आपल्याला इनो घातल्यानंतर बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला इडली बनवायला सुरुवात करायची आहे। इथे आपण इडली मोल्डला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं। यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। इडलीचं बॅटर असं मोल्डमध्ये फिल करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडीशी यामध्ये जागा ठेवायची, कारण इडल्या या फुलतात। आता हे बॅटर असं यामध्ये घालून घेतल्यानंतर थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील। आता इडली स्टीम करण्यासाठी आधीच मी पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं। यामध्ये आपल्याला हे इडलीचे स्टँड ठेवून द्यायचे आहे। झाकण ठेवायचं आणि गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला या इडल्या 8 मिनिटं शिजवून घ्यायच्या। 8 मिनिटांनंतर आता मी झाकण उघडते आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या या इडल्या शिजल्या गेलेल्या आहे। इडल्या मस्त टम्म फुगून वर आलेल्या आहे। आता या इडल्या आपण चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ इथे आपली ही इडली शिजलेली आहे। आता आपल्याला ही इडली थोडीशी थंड करून घ्यायची आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने याच्या कळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इडली ही डिमोल्ड करून घ्यायची। आता मी यातील एक इडली तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे। जेवढी जाळीदार आहे तेवढी स्पंजी आणि सॉफ्ट अशी ही इडली तयार होते। दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागते। तुम्ही एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।